बघा, आज आपण नवोदयच्या तासामध्ये आपल्याला अपूर्णांक हे प्रकरण शिकायचं आहे. अपूर्णांकाची गणित दरवेळेस परीक्षेमध्ये आलेली आहे. तुम्ही जर नीट पेपर बघितला तर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एकतरी गणित, एक किंवा दोन गणित दरवेळेस आलेले आहेत. आणि अपूर्णांक हे महत्वाचं प्रकरण आहे. ते आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये बी लागणारे, स्पर्धा परीक्षेला लागणारे, स्कॉलरशिपला लागणारे, नवोदयला लागणारे, अशा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी आपल्याला नवोदयचा हे जे अपूर्णांक प्रकरण दिलेले आपल्याला आठवत, हे प्रकरण अत्यंत उपयुक्त आहे. तर अपूर्णांकाला आता आपण बघूया. मी आधी सांगितलं की हे अपूर्णांक प्रकरण आपल्याला चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. काय आहे बघा अपूर्णांक. अपूर्णांक नेमकं कुणाला म्हणलं जातं? आपल्याला कमी पद्धतीमध्ये, कमी कालावधीमध्ये पटकन शिकून घ्यायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. आता बघा, इथे ही एक संख्या मला दिसतीये, ही एक मी संख्या लिहिली आहे. या सर्व संख्या यांना आपल्याला अपूर्णांक संख्या असं म्हणायचं आहे. कशामुळे याला अपूर्णांक म्हणायचंय? कारण याच्यामध्ये आम्हाला अंश आणि छेद आढळतोय. अंश आणि छेद प्रत्येक ठिकाणी आढळतोय, म्हणजे प्रत्येक संख्या अपूर्णांक. काही काही ठिकाणी तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक असाही शब्द आढळेल. तर या अपूर्णांक संख्या आहेत. तर ज्या संख्येमध्ये अंश आणि छेद असतो त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. आता बघा, या ठिकाणी मी आणखी एक संख्या लिहिलेली तुम्हाला वर आढळते बोर्डवर, 9/10. तर अपूर्णांक संख्येमध्ये अंश कुणाला म्हणायचं आणि छेद कुणाला म्हणायचं हेही आपल्या मुलांना आलं पाहिजे. तर बघा, यामध्ये हा अंश असतो, अंश, याला अंश असं म्हणलं जातं. रेषेच्या डोक्यावर जी संख्या येते तिला आपण काय म्हणतो? अंश असे म्हणतो. आणि रेषेच्या खाली जी संख्या येते तिला आपण छेद असे म्हणतो. आणि याला एकत्रितपणे ज्यांच्यामध्ये अंश आणि छेद आहे त्या संख्येला आपल्याला अपूर्णांक संख्या असं म्हणायचं आहे. तर ते अपूर्णांक संख्या आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, अपूर्णांक कळालं त्यांना की ज्याच्यामध्ये अंश आणि छेद आहे त्याला आपल्याला अपूर्णांक असं म्हणायचंय. मी पुन्हा त्यावर प्रश्न विचारणार आहे, याचा स्वाध्याय दिला जाणार आहे. ज्यांना याचा स्वाध्याय नाही आला मग त्यांना शिक्षा होईल. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे प्रकरण आपल्याला अतिशय छान प्रकारे शिकून घ्यायचं आहे. तर हे अपूर्णांक आहे. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे अपूर्णांकाचे प्रकार. बघा, अपूर्णांकाचे प्रकार. आता अपूर्णांकाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत की अपूर्णांकाचे प्रकार नेमकं किती आहेत आणि ते कसे आहेत, त्याच्यावर आपल्याला गणित येणार आहेत. तर अपूर्णांकाचे प्रकार आपण शिकून घेऊया. पहिल्यांदा आहे अपूर्णांकाचा पहिला प्रकार अंशाधिक अपूर्णांक. बघा, अंशाधिक अपूर्णांक आपण त्याला म्हणणार आहे. अंशाधिक अपूर्णांक. आता त्याच्या नावातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. अंशाधिक म्हणजे अंशाला अधिक महत्व दिलेलं आहे. अंश मोठा असतो, मग अंशाधिक अपूर्णांक आपण कशाला म्हणायचं? की ज्या अपूर्णांक संख्येमध्ये छेदापेक्षा अंश मोठा असतो. बघा, ज्या अपूर्णांकामध्ये तुम्हाला असं आढळतं की छेदापेक्षा अंश काय आहे? मोठा आहे, त्याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांक संख्या असं म्हणायचं आहे. आता या अपूर्णांक संख्येकडे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर इथे छेद 10 आहे आणि अंश किती आहे? 15. रेषेच्या डोक्यावरल्याला आपण काय म्हणायलो? अंश म्हणायलो. त्याला न्यूमरेटर असंही म्हणतात. आपल्याला इंग्रजी नावं, इतर काही नावं माहित असले पाहिजे. नवोदय हा एक असा फंड आहे की ते कसा प्रश्न विचारतील काही भरोसा नाही. त्यामुळे सगळे गणित आपल्याला आले पाहिजे, सगळे प्रकार आपल्याला समजले पाहिजे. छोटा एक सुद्धा प्रकार असा राहू नये की जो आपल्याला येत नाही. तेव्हाच आपल्याला चांगल्या पद्धतीनं गणित येणार आहे, त्याशिवाय आपल्याला गणित येणार नाहीत. बघा, तर हा अंशाधिक अपूर्णांक दिसतोय. परत बघा, या ठिकाणी 27/22. इथे पण आम्हाला असं दिसतंय की छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजे ही अपूर्णांक संख्या अंशाधिक अपूर्णांक संख्या आहे. म्हणजे आमच्या आता पक्क डोक्यात बसलं पाहिजे
की ज्या अपूर्णांक संख्येमध्ये छेदापेक्षा अंश मोठा असतो त्या संख्येला आपल्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं आहे. आलं लक्षात? आता दुसरं बघा, छेदाधिक अपूर्णांक. बघा, छेदाधिक अपूर्णांक संख्या. छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? छेदाधिक म्हणजे छेदाला अधिक महत्व दिलेलं आहे. छेद हा अंशापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक असं म्हणत आहोत. आता याच्या उलट आहे की ज्या अपूर्णांक संख्येमध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो. इथे बघा 7 अंश छेद 20 आहे. मग इथे अंश किती आहे? 7, छेद किती आहे? 20. म्हणजे इथं अंशापेक्षा छेद कसा आहे? मोठा आहे. म्हणजे ही संख्या छेदाधिक अपूर्णांक संख्या आहे म्हणून याला छेदाधिक अपूर्णांक म्हणायचंय. त्यानंतर इथे बघा 9 हा अंश आहे, छेद हा 25 आहे. अरे इथं पण आम्हाला अंशापेक्षा छेद मोठा दिसत आहे म्हणजे ही संख्या देखील काय आहे? छेदाधिक अपूर्णांक संख्या आहे. हा दुसरा प्रकार आहे. छेदाधिक अपूर्णांक कळालं. आता त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याला आहे मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक किंवा त्यालाच पूर्णांक युक्त अपूर्णांक असंही म्हणतात. मिश्र अपूर्णांक म्हणलं काय आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणलं काय? दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर मिश्र अपूर्णांक म्हणजे काय आहे बघा, यामध्ये एक संख्या पूर्णांक असते, एक संख्या अपूर्णांक असते. या दोन्हीच्या संयोगातून जी तिसरी संख्या तयार होते त्या संख्येला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या असे म्हणतो. इथे बघा 3.8 छेद 2 ही मिश्र अपूर्णांक संख्या आहे. हे मिक्स्ड आहे, याच्यामध्ये मिक्सिंग झाली, एकत्रित आले. कोण कोण एकत्र आलो? 3 ही पूर्णांक संख्या आणि 8/2 ही अपूर्णांक संख्या. या दोन्ही एकत्रित आल्या. हे जेव्हा या दोन्हीचा संयोग होईल, या दोन्ही एकत्रित येईल, तेव्हा हा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक मिळेल. इथे लक्षात आपल्याला कळायला पाहिजे पूर्णांक युक्त म्हणजे काय. तर बघा आणखी बघा, हे 6.3 छेद 5 ही देखील पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आहे. इथं पूर्णांक आहे, अपूर्णांक आहे, हे दोन्ही एकत्रित आले, यामुळे ही पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या तयार झाली. समजलं का सगळ्यांना? तर हे अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत. तुम्हाला येईल आता. आता मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. अंशाधिक अपूर्णांक तुम्ही वेगळे करायचे, छेदाधिक अपूर्णांक वेगळे करायचे आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक वेगळे करायचे. ठीक आहे? आता तिथे नुसतं स्टॉप करा. हा, तर बघा आता इथे तुम्हाला मी स्वाध्याय दिलेला आहे. तर हा स्वाध्याय तुम्ही लिहायचा आहे आणि याचं काय करायचंय? अंशाधिक अपूर्णांक असं नाव टाकायचं खाली. तुम्हाला जेवढे यामध्ये अंशाधिक दिसत आहेत तेवढे त्याच्या पुढे लिहा. नंबर 2 टाका छेदाधिक अपूर्णांक. जेवढे छेदाधिक दिसत आहेत ते त्याच्या पुढे लिहून काढा. नंबर 3 टाका पूर्णांक युक्त अपूर्णांक. यामध्ये जेवढे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत तेवढे त्याच्या पुढे लिहून काढा. हा तुम्ही घरी करू शकता आहे ना. त्याला लिहून घ्या. हा स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. लिहून घ्यायचा आहे हा स्वाध्याय पूर्ण आणि हा स्वाध्याय सोडवायचा आहे. म्हणजे यातून तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक व पूर्णांक युक्त अपूर्णांक हे चांगल्या पद्धतीनं क्लिअर होईल. सर्वांनी नवोदयचे प्रत्येक प्रकरण शिकण्यासाठी, याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे. म्हणजे तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये झालेले बदल, नवोदयच्या अभ्यासक्रमातील बदल, ते प्रकरण चांगल्या प्रकारे पाहता येतील. आता पहा पुढे आपण, आता अपूर्णांकाचे प्रकार तुमच्या चांगले लक्षात आले. आता आपण पुढे आपल्याला नवीन भाग. आता पहा, आता आपल्याला यातील नवीन भाग
आपण अपूर्णांकाचे प्रकार आता खूप चांगल्या प्रकारे शिकलो, ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आहे. आता आपल्याला आज नवीन भाग शिकायचा आहे, त्यातलाच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करणे. हे तुम्हाला सारखं सारखं लागणार आहे, लक्षात घ्या, समजून घ्या, शिकून घ्या. तर काय आहे बघा की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, हे आत्ताच आपण शिकलो. याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं. हा बघा, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे. हे 5 गुणवले 3 करा, 5 त्रिक 15, 15 मध्ये 6 मिळवा, 21 अंश छेद 5 म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. बघा 8.6 अंश छेद 5. आता ही देखील पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे. बघा 8.6 अंश छेद 5 याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचं रूपांतर आपण त्याच्यामध्ये करूया. 5 ने 8 ला गुणा, 8 45, 40 मध्ये 6 मिळवा, 46, 46 अंश छेद 5. म्हणजे आता तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल, कारण हे पदावलीमध्ये अपूर्णांकाच्या पदावलीत येणारे, पूर्णांकयुक्त मध्ये येणारे, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हे गणित येणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करता आलं पाहिजे. आता तुम्हाला गणित करण्यासाठी घ्यायचे तर लगेच लिहायचं आहे, लिहायला लागा माझ्यासोबतच. हा स्वाध्याय आहे, तर आता तुम्हाला ही गणित घरी येऊन करण्यासाठी घ्यायची आहेत. आपण इथे स्वाध्याय देऊया, हे कळेल. चला, हे घरी येऊन करण्यासाठी घ्या. लिहून घ्यायचे आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये कसं करायचं. तो अंशाधिक अपूर्णांक येत असतो खरं तर ते कसं करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. नवोदयच्या परीक्षेमध्ये कोणतंही गणित कशाही प्रकारे येतं, त्यामुळे आपल्याला ते जमलंच पाहिजे. पहा, ही 5 गणित तुम्हाला मी दिलेली आहेत, ती चांगल्या प्रकारे आपल्याला सोडवायची आहेत. या प्रत्येक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं आहे. सर्वांनी हे लिहून घ्या आणि याची गणित करायला लागा. सोडवा. तुम्हाला सोडवता येतं का बघा. निश्चितपणे तुम्हाला सोडवता येईल, त्याचं रूपांतर करता येईल. चला, तर आता बघा आपल्याला आणखी आता त्याच्याच पुढील भाग, एखादी अपूर्णांक संख्या दिली तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करायचं हे आपल्याला इथे शिकायचं आहे. बघा आता इथे माझी संख्या आहे 37 अंश छेद 5. आता ही अंशाधिक अपूर्णांक संख्या आहे, कारण याच्यामध्ये आम्हाला दिसतोय की अंश मोठा आहे, छेद लहान आहे, आणि याचं रूपांतर आता आपल्याला परीक्षेत सांगितलं जातं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. मग तुम्ही कसं करणार बघा. काय करायचं लक्षात घ्या. छेदाने अंशाला भागायचं. छेदाने काय करायचं, अंशाला भागायचं. मग बघा, हा भागाकार आपण करायला लागलो तर 5 सक 30, 5 सत 35, 55 40 मोठा होता, 5 सत 35. 7 मधून 5 गेले, खाली उरले 2, 3 मधून 3 गेलं 0. म्हणजे हा भागाकार माझा संपला. आता या भागाकारातील काही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. या भागाकारामध्ये याला आपण भागाकार असं म्हणतोय. जो डोक्यावर येतो त्याला काय म्हणतात, भागाकार. त्यानंतर इथे हा जो असतो हा असतो भाज्य, हे पण माहित असलं पाहिजे. ही जी असते
तर हा जो आहे हा आहे भाजक. काय आहे हा? भाजक आहे. आणि हे जे असते हे असते बाकी. तर हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. आणि आता याचं रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं, तर याच्यासाठी एक सूत्र आहे की ते आपण भागाकार पूर्णांक बाकी छेद भाजक. भागाकार पूर्णांक बाकी छेद भाजक हे सूत्र लक्षात ठेवा की भागाकार पूर्णांक. आता इथे भागाकार किती आहे? 7 आहे. बाकी किती आहे? बाकी 2 आहे. भाजक किती आहे? भाजक 5 आहे. म्हणजे 7.2/5 2/5 असं आपल्याला याचं उत्तर आलेलं आहे. तर तुम्ही जर हे नीट पाहिलं तर आता तुम्हाला हे करता येईल. म्हणजे हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आता तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही हे आपल्याला आपण कसं ओळखणार, तर ते ओळखण्यासाठी एक सोपी आयडिया आणखी आहे. तुम्ही करून बघा. यांचा गुणाकार करायचा, त्यात मिळवायचं. 5 7 35. 35 आणि 2 किती झाले? 37. 37/5 आलं का? एवढंच. म्हणजे आम्ही काढलेलं उत्तर अगदी योग्य आहे. आधी हे शिकून घ्यायचंय आणि नंतर मग ते करून बघायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय होईल, ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि ते गणित करता येतील. असं दरवेळेस एखादं तरी गणित आपल्याला परीक्षेमध्ये आलेलं आहे, ते चांगल्या प्रकारे समजेल. आता हे शांततेत लिहून घ्यायचंय आहे. आता पहा, तुम्ही आत्ताच पाहिलं की एखाद्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त मध्ये कसं करायचं. आणखी एक एक्झाम्पल आपण त्याचं पाहूया. काय दिलेले बघा. समजा असा आहे, आता माझ्याकडे एखादा अपूर्णांक संख्या आहे आणि त्याचा आपण बघूया. बघा, हे 48 आहेत आणि छेद आपण या ठिकाणी समजा 7 घेतलेला आहे. इकडे बघा, 48/7 ही अपूर्णांक संख्या आहे. हिचं रूपांतर पूर्णांक युक्त मध्ये करायचंय. आता आपण नवोदयची मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, आपल्याला कमी वेळेत करायचंय, समजून घ्यायचंय. पद्धत जोपर्यंत आपल्याला गणित येत नाही तोपर्यंत करत राहायचं असते. एकदा गणित आपल्याला जमलं तर मग ते कमी वेळात मला कसं करता येईल, लवकर कसं करता येईल, माझे मार्क कसे जाणार नाहीत आणि मला नवोदयला मी पात्र कसं होईल, यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय. तर बघा, 7 नी 48 ला भागा, तर 7 सखून 42, 7 7 49 मोठे होतात, म्हणजे आम्हाला 6चा भाग बसायला आहे. ठीक आहे. 7 सखून 42 म्हणजे या ठिकाणी 7 सखून म्हणजे 6चा भाग बसला. 7 7 49 मोठे व्हायले. आता 7 सखून 42 भाजक 7 आहे, इथं भाजक 7 घ्यायचा, इथे भागाकार इथं भाजक, आपण सूत्र आता पाहिलेलं आहे. पुढे बघा, इथं भागाकार आहे, इथं भाजक आहे, इथं वरी बाकी लिहायचे. आता 7 सखून 42 म्हणजे 42चा वापर झालेला आहे. 48 मधून 42 कमी करा, मग खाली उरले 6 म्हणजे बाकी उरली 6. म्हणजे हा तुमचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर आलं 6.6/7. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे भागाकार इथं मी लिहिलेला आहे बघा, बाकी इथं लिहिलेली आहे आणि जो भाजक आहे तो इथं लिहिला आहे. मला वाटतं आता सगळ्याला समजलेलं आहे. तर तुम्हाला मी आणखी याचा स्वाध्याय देतोय. स्वाध्याय लिहून घ्या आणि ही गणित सगळ्यांनी घरी येऊन करायची आहेत. समजून घ्या. चला लिहून घ्या पटापटा. ही 5 गणित मी तुम्हाला इथं बोर्डवर दिलेली आहेत. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे लिहून घ्या आणि प्रत्येक संख्येचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये. चला लिहून घ्या, जमेल सगळ्यांना. असे सगळे व्हिडिओ आपले प्रकरणाचे येणार आहेत.
सगळ्यांनी या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रकरण शिकता येतील. स्टॉप करा.